शाब्दिक उदाहरण काय आहेत? एका टाकीत 8/17 भाग पाण्यापैकी, एका टाकीत 8/17 भाग पाण्यापैकी 3/17 भाग पाणी उपसले तर टाकीत किती पाणी शिल्लक राहिले? प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्न एकदम सोपा आहे. पहा, एक टाकी आहे, त्या टाकीमध्ये काय आहे? 8/17 भाग पाणी आहे. हे किती? 8/17 भाग पाणी आहे. म्हणजे त्या टाकीचे एकूण 17 भाग केले, त्या 17 भागापैकी 8 भाग पाणी आहे. बरोबर आहे. त्यानंतर त्या पाण्यापैकी 3/17 भाग पाणी वापरले तर टाकीत किती पाणी शिल्लक राहिले? त्या पाण्यापैकी 3/17 भाग पाणी वापरले तर टाकीत किती पाणी शिल्लक राहिले? मग 8/17 मधून काय करा? पाणी किती होतं? 8/17 भाग होतं. त्याच्यापैकी 3/17 भाग वापरले, म्हणजे 17 भागापैकी 8 भाग पाणी होतं, त्याच्यापैकी 8 भागापैकी 3 भाग वापरले. म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे. 8/17 वजा 3/17 तोंडी उत्तर येतं. छेद समान आहे, अंशांशाची वजाबाकी करा. छेद वजाबाकी 8/17 वजा 3/17 समान असलेला छेद घ्या, अंशांशाची वजाबाकी करा. 8 वजा 3, 8 वजा 3 म्हणजे 5/17. काय आलं? 5/17. 5/17. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला, सार्थक. चला, काय म्हणतो शिंदे उमंग सर? आपले 7 भागापर्यंत 130 गणिते झाले. चला घेऊ, आणखी बराचसा सराव घेऊ. चला, आपल्याला यानंतर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात किंवा याच्या अगोदर कशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत ते पण आपण प्रश्न घेऊ. चला, एका टाकीत 8/17 भाग पाणी होते, त्याच्यापैकी 3/17 भाग पाणी वापरले तर शिल्लक किती राहिले? 5/17 भाग राहिले. आलं लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न. विकासने आपल्या शेताचा 4/9 भाग ऊस, 2/9 भाग गहू व उरलेल्या भागात ज्वारी पेरली तर त्याने ज्वारी किती भागात पेरली? पहा, विकासनं काय केले? आपल्या शेताच्या 4/9 भाग ऊस लावलाय आणि त्याच्या शेताच्या 2/9 भाग काय केलाय? गहू लावलाय आणि उरलेल्या भागात ज्वारी पेरली तर त्याने ज्वारी किती भागात पेरली? तर त्याने ज्वारी किती भागात पेरली? आलं का लक्षात? पहा, त्यांनी त्या शेताचे 9 भाग केलेले आहेत. किती भाग केलेले आहेत? 9 भाग. तर पहा, ऊस 4/9 भाग, त्यानंतर गहू 2/9 भाग. मग आपण काय करू? हे ऊस आणि गहू, ऊस व गहू याचे किती भाग होतात? हे 4/9 अधिक 2/9 बरोबर काय झालं? छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला, काय आला? 6/9. 6/9. मग 9 भागापैकी 9 समान भागापैकी 6 भाग काय केले त्यानं? गहू व ऊस हे पीक घेतले. मग आता शिल्लक किती भाग राहिले? शिल्लक भाग बरोबर 9 वजा 6 म्हणजे 3 भाग काय झाले त्यानं? शिल्लक भागामध्ये ज्वारी पेरले. तर ज्वारी किती भाग पेरली? 3 भाग, म्हणजेच 3/9. उत्तर काय आलं? 3/9. हे अशा प्रकारे ही करता येतं. नसेल तर आपल्याला ह्याची वजाबाकी करून करता येतं. कसं करता येतं? पहा, 1 शेत पूर्ण म्हणजे 1. त्या 1 मधून त्याने काय केलेलं आहे? 4/9 अधिक 2/9. 4/9 ऊस आणि 2/9 हे काय? गहू. मग या 1 मधून या दोघांची बेरीज वजा करा. मग काय? 1 वजा 6/9. या 1चा छेद काहीच नाही, म्हणजे काय? 1 आहे.
मग ह्याचा जर आपण छेद समान करून घेतला तर किती आला? 9 आला. मग 1 ला 9 न गुणल्याच्या नंतर 9 येतं, मग वर अंशाला 9 ने गुणा, 9 वजा 6 छेदामध्ये 9 म्हणजे 9 मधून 6 गेले 3, 3/9 त्यानं काय केलेले आहे? ज्वारी पेरलेली आहे. 3/9 काय केलेले आहे? त्यानं ज्वारी पेरलेली आहे. आलं का लक्षात? का अवघड आहे का ह्याच्यामध्ये? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या दोन्ही ह्याच्यापैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीने तो प्रश्न सोडवू शकता. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. एका पुस्तकाची 3/8 भाग पाने वाचल्यावर 75 पाने शिल्लक राहिली तर पुस्तकात एकूण पाने किती? एका पुस्तकाची 3/8 भाग पाने वाचल्यावर 75 पाने वाचायची राहिली तर पुस्तकाची एकूण पाने किती? प्रश्न आपल्याला थोडासा समजून घेऊन अपूर्णांक हा काय करा समजून घेऊन सोडवा. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सुटतो. पहा, एका पुस्तकाचे काय 3/8 भाग पाने वाचन झाले म्हणजे 8 समान भागापैकी 3 भाग वाचन झालेले आहे. आणि शिल्लक किती भाग राहिले? शिल्लक किती भाग दिले नाही, 75 पाने वाचायची राहिली तर पुस्तकाची एकूण पाने किती? पहा, काय आहे 3/8 म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? 8 समान भागापैकी 3 भाग काय झाले? वाचलेत. 8 समान भागापैकी 3 भाग पुस्तकाचे त्या वाचलेले आहेत. बरोबर आहे. मग आता शिल्लक किती भाग राहिले? 8 वजा 3. 8 समान भाग केले पुस्तकाचे, त्याच्यापैकी 3 भाग वाचले तर शिल्लक किती भाग राहिले? 5 भाग. मग आता हे काय राहिले? शिल्लक 5 भाग वाचायची आहेत. बरोबर आहे, वाचायची आहेत. 5 भाग काय करायचे? वाचायचे. मग आता वाचायची किती राहिलेत म्हणते? आणखी 75. मग 5 भाग बरोबर 75. तर एकूण पुस्तकाचे किती भाग केलेत? 8. मग आपल्याला एकूण पुस्तकाची पाने काढायची. मग 8 भाग बरोबर किती? 8 गुणिले 75 भागिले 5 भागिले 5. 5 एक 5, 5 एक 5, 2 उरले, 25 झाले. 5 5 25. मग काय आलं? 8 गुणिले 15 म्हणजे 15 8 120 पाने. त्या पुस्तकाची टोटल किंवा एकूण पाने किती? 120. अशा प्रकारे सोडवायचं. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आता एकूण पाने 120, त्याच्यापैकी 3/8 म्हणजे 120चे 3/8 जर केलं तर पहा, आपल्याला पडताळा करून पाहू. 120चे 3/8 जर केलं तर 8 एक 8, 8 एक 8, 4 उरले, 40 झाले, 8 45 म्हणजे 15 त्रिक 45 पाने वाचन झालेलं आहे. बरोबर आहे. मग आता 45 वाचले आणि शिल्लक प्रश्नामध्ये दिले 75. दोघांची बेरीज 120 येते का? येते. 75 आणि 45. आलं लक्षात? म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आलं. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? युवराजने आपल्या शेताच्या 5/13 भागात गहू, 3/13 भागात ज्वारी व उरलेल्या भागात ऊस लावला तर त्याने किती भागात ऊस लावला? पहा, युवराजनं काय केले? 5/13 भाग गहू, 3/13 भागात ज्वारी आणि उरलेल्या भागात त्याने ऊस लावला तर किती भागात ऊस लावला? काय करा? 1 मधून ह्या दोघांची बेरीज वजा करा. 1 एकूण शेती बरोबर 1. पहा, कुठल्या ह्याचा? एकूण शेती बरोबर 1. काय? 1 वजा 5/13 काय त्यांनी? गहू, अधिक
3/13 भागात ऊस, म्हणजे बरोबर आपल्याला काय होईल, हे सॉरी ज्वारी. मग ऊस किती आहे ते आपल्याला कळेल. मग 1 वजा छेद समान आहे, समान असलेला छेद घ्या 13, हे 5 अधिक 3 बरोबर 8/13. 1 वजा 8/13, छेद जर समान केला तर किती येतो 13. मग 13 13 वजा 8 बरोबर 5/13 भागात त्यानं काय केलेलं आहे, ऊस लावलेला आहे. 5/13 भागात काय केलेलं आहे, ऊस लागवड केलेली आहे, म्हणजे लावलेला आहे. 5/13 भागात ऊसाची लागवड केलेली आहे. एका भिंतीचा 9 भाग रंगवायचा राहिला होता, त्यातील 5/15 भाग रंगवल्यास आणखी किती भाग रंगवायचा राहिला. एक भिंत होती त्या भिंतीचा 8/15 भाग काय झाला, रंगवायचा राहिला होता, बरोबर आहे. त्याच्यातला 5/15 भाग रंगवल्यास आणखी किती भाग रंगवायचा राहिला. पहा प्रश्न एकदम सोपा आहे. काय आहे, एक भिंत आहे, त्या भिंतीला रंग द्यायचा आहे. त्या भिंतीचे समान 15 भाग केले, त्याच्यापैकी 8 भाग रंगवायचे राहिले. म्हणजे किती भाग रंगविले, 7 भाग रंगविले. जाऊ दे, ते रंग किती का रंगविणार, तर किती भाग रंगवायचे राहिले तर 8 भाग. त्या 8 भागापैकी पुन्हा इथे 5 भाग रंगविले, म्हणजे 8 मधून 5 गेले ते किती राहिले, 3 भाग, म्हणजे 3/15 तोंडी आपल्याला उत्तर येतं. पहा एकूण भाग किती, एकूण समान भाग 15, बरोबर आहे. त्यापैकी रंगवायचे शिल्लक भाग, बरोबर काय करावं लागेल, हे 8/15 त्याच्यापैकी 5/15 भाग रंगवले. त्याच्यापैकी 8/15 रंगवायचे राहिले होते, त्याच्यापैकी 5/15 भाग रंगवले, तर शिल्लक किती राहिले, छेद समान असलेला 15, 8 वजा 5 बरोबर 3/15. 3/15. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, एका पुस्तकाची 3/8 भाग पाने वाचल्यावर 106 पाने वाचायची राहिली, तर पुस्तकाला एकूण पाने किती. पहा एका पुस्तकाची 3/8 भाग पाने वाचन करून झालेला आहे आणि 100 पाने शिल्लक राहिलेत आणखी, तर पुस्तकाला एकूण पाने किती. तर पुस्तकाला एकूण पाने किती, तर पहा त्या पुस्तकाची समान 8 भागात विभागणी केली. किती, 8 भाग. 8 भाग. या 8 भागापैकी 3 भाग वाचली. मग आता शिल्लक किती राहिलेत वाचायची, 8 वजा 3 बरोबर 5 भाग वाचायची राहिली, बरोबर आहे. 8 वजा 3 बरोबर 5 भाग वाचायचे राहिलेत. 8 भाग केले, त्याच्यापैकी 3 भाग वाचले, शिल्लक 8 भाग वाचायची राहिलेत. मग या ठिकाणी काय दिले, शिल्लक पानांची संख्या दिले, म्हणजे 5 भाग बरोबर 100. तर एकूण किती भाग केलेत आपण, 8 भाग बरोबर किती, तिरकस गुणाकार करा, 8 गुणिले 100 छेदामध्ये 5, 13 मांडा
5 भागाला 5 भाग बरोबर 100 तर 8 भाग बरोबर किती? 5 एक 5, 5 दुनी 10 शून्य, 20 गुणिले 8 म्हणजे 2 8 16, 160 पानी. 160 पानी. एकूण पुस्तकाला किती पानं आहेत? 160 पानं आहेत. आलं लक्षात? का अवघड्या काय त्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप सोपे आहेत. चला, प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. काय आहे पुढचा प्रश्न? अक्षराने एका पुस्तकाची 120 पाने वाचल्यावर 5/13 भाग वाचायचा राहिला तर पुस्तकाला एकूण पाने किती? पहा, या ठिकाणी काय केलंय, थोडंसं फिरवलेलं आहे. तिथं काय लिहितं? एवढे पानं वाचून एवढे भाग वाचून झालं, एवढे पानं शिल्लक राहिले. इथं काय केलेलं आहे की एवढे पानं वाचून झालेत, आणखी एवढा वाचायचा राहिला तर एकूण पुस्तकाला पाने किती? दोन्ही ठिकाणी एकच काढायचे. काय काढायचे? पुस्तकाला एकूण पाने किती. अवघड काहीच नाही. पहा, अक्षरानं काय केलंय, त्या पुस्तकाची 120 पाने वाचली आहे आणि शिल्लक किती राहिलेत? 5/13 आणखी शिल्लक राहिलेत, वाचायचा राहिला तर पुस्तकाला एकूण पाने किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कसा सोडवायचा? तर एकूण भाग किती केले त्या पुस्तकाचे? त्या एकूण भागापैकी 5 भाग वाचायचे शिल्लक राहिले. मग पुस्तकाचे एकूण भाग, पुस्तकाचे एकूण समान भाग किती केलेत? समान भाग बरोबर 13. बरोबर आहे. मग 13 भागापैकी 5 भाग वाचायची राहिली. आलं लक्षात? मग आता वाचली किती? वाचली बरोबर 13 भाग वजा 5 भाग बरोबर 8 भाग काय झाले? हे पुस्तकाची पानं वाचली. आपण वाचलेली का बरं काढली? कारण की वाचलेले भाग का काढले? तर वाचलेल्या भागांची संख्या दिली 120. वाचलेल्या भागांची संख्या दिली 120. तर मग 8 भाग बरोबर 120. तर 8 भाग बरोबर 120. तर एकूण किती भाग केले? 13 भाग बरोबर किती? 13 मांडा. 13 गुणिले 120 भागिले 8. 8 एक 8, 8 एक 8, 4 उरले 8 पंचे 40. का आलं? 13 गुणिले 15. करा गुणाकार. 15 त्रिक 45 ला 5 हातचे आले 4. 15 एक 15, 15 आणि 4 19. 195 पाने. त्या पुस्तकाला एकूण पाने किती? 195 पाने. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाही. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? मयंकने एका पुस्तकाची 70 पाने वाचल्यावर त्याने पुस्तकाचा 5/11 भाग पूर्ण केला तर किती पाने वाचायची राहिली? पहा, मयंकनं काय केले? एका पुस्तकाची 70 पानं वाचलं म्हणजे त्यानं 5/11 भाग पूर्ण केलं. तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत? आलं का लक्षात? 70 पाने वाचले म्हणजेच 5/11 भाग पूर्ण झाला. म्हणजे त्या पुस्तकाची समान भाग किती केले? पुस्तकाचे समान भाग बरोबर 11. किती केले? 11. मग या 11 भागापैकी 5 भाग वाचले त्यानं. तर शिल्लक भाग किंवा वाचायचे किती राहिले? शिल्लक भाग बरोबर 11 वजा 5 म्हणजे 6 भाग ही काय झाली? वाचायची राहिली. 6 भाग वाचायची राहिले. आलं का लक्षात? मग आता वाचले किती? 5 भाग. मग 5 भाग बरोबर 70 पाने. तर 6 भाग आपल्याला त्यांना शिल्लक काढायची बी गरज नाही. 11 पैकी 5 भाग वाचले तर मग शिल्लक तर एकूण भाग आपल्याला किती वाचायची राहिलेत?
तर थांबा, शिल्लक आपल्याला काढायचं आहे. तर 6 भाग बरोबर किती? मग काय येईल? हे तिरकस जर गुणाकार केला तर 6 गुणिले 70 भागिले 5, 5 एक 5, 5 एक 5, 2 उरले 5 चोक 20, 2 उरले 5 चोक 20, 34 सक्की 84, 84 पाने वाचायची राहिली. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं कसं झालंय, 154 बऱ्याच जणांनी उत्तर काढले. 154 हे काय आहे? त्या पुस्तकाची पूर्ण पान आहे. ह्याच्या अगोदरचे जे आपण 2-3 उदाहरणं पाहिले ते पुस्तकाची एकूण पानं असं होतं. तर या ठिकाणी काय दिले? एवढे वाचलेत. तर शिल्लक वाचायची किती राहिली हे काढायचे आपल्याला. मग 5 भाग बरोबर 70 पाने, तर 6 भाग बरोबर किती? 6 भाग काय वाचायची राहिलेत? 6 भाग बरोबर 84, 5 भाग बरोबर 70 आहे ना, मग 14 पंचे 70 आणि 6 भाग शिल्लक म्हणजे 14 की 84, म्हणजे एकूण पुस्तकाला पानं किती आहेत? 70 आणि 84 154. आपल्याला शिल्लक राहिली होती तेवढं काढा म्हणलं होतं. मग 154 मधून 70 काढून टाका, 84 मिळून जात तुम्हाला. ज्यांनी 154 काढले त्यांनी. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे पहा. श्याम व आदित्यने प्रत्येकी 48 रुपये खाऊसाठी खर्च केले. जर श्यामने त्याच्याकडे असलेल्या रकमेच्या 3/5 भाग खर्च केला व आदित्यने त्याच्याकडे रकमेच्या 5/2 भाग खर्च केला तर आदित्यकडे किती रुपये होते? पहा काय म्हणतोय प्रश्न. श्यामनं आणि आदित्यनं, श्याम व आदित्यने प्रत्येकी 48 रुपये खाऊसाठी खर्च केले. दोघांनी काय केलेत? 48 रुपये खर्च केले. जर श्यामने त्याच्याकडे असलेल्या रकमेच्या 3/5, श्यामनं काय केले? त्याच्याकडे जेवढी रक्कम होती त्याचे समान 5 भाग केले आणि त्याच्यापैकी 3 भाग खर्च केले. व आदित्यने त्याच्याकडील 2 भाग खर्च केले तर आदित्यकडे किती रुपये होते? आदित्यने किती भाग खर्च केला आहे? 2/5. आपल्याला काढायचे कुणाचं? आदित्यचं. मग आदित्यच विचारात का? आदित्य बरोबर 3/5 भाग त्याची एकूण रक्कम, दोघांनी समान रक्कम ही केली किती? 48 रुपये बरोबर आहे. त्यापैकी 2/5 भाग खर्च केले. आदित्यने काय केले? 2 भाग खर्च केले. म्हणजे त्या 48 रुपयाच्या दोघांनी बी काय केलेत? 48 रुपये एकूण रक्कम नाही, हे खर्च केलेली रक्कम आहे. खर्च केलेली रक्कम किती आहे? 48 रुपये. खर्च रक्कम 48. मग आदित्यने काय केले? त्याच्याकडे जेवढी रक्कम होती त्याच्या 2/5 भाग खर्च केले. म्हणजे 5 समान भागापैकी त्यानं 2 भाग खर्च केले. 2 भाग खर्च केले बरोबर आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? त्यानं 48 रुपये खर्च केले हे दिले, तर 2 भाग बरोबर म्हणून तर नाही 2 भाग बरोबर 48 रुपये. तर एकूण त्याने किती? 5 भाग बरोबर किती रुपये? 5 गुणिले 48 भागिले 2, 2 भाग घाला, बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, काय आलं? 5 गुणिले 24 म्हणजे 24 पंचे 120 रुपये. त्याच्याकडे एकूण रक्कम किती होती? एकूण रक्कम बरोबर 120. एकूण रक्कम बरोबर किती? 120. आलं का लक्षात? आपल्याला काय करा म्हणले? त्याची एकूण रक्कम काढा म्हणलेला आहे. एकूण रक्कम बरोबर 120. चला लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल
सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक करायला विसरू नका. चला लाईक करा. पुणे एका कामाचा 2/9 भाग पूर्ण केला. रवीने त्या कामाचा 5/18 भाग पूर्ण केला, तर अद्याप त्या कामाचा किती भाग अपूर्ण आहे पहा. काय झालेलं आहे, बंडूनं 2/9 भाग पूर्ण केलाय. त्या कामाचा 2/9 भाग बंडूने पूर्ण केलाय. बंडूने किती पूर्ण केलाय, 2/9 भाग. आणि रवीने त्या कामाचा 5/18 भाग पूर्ण केला, तर अद्याप त्या कामाचा किती भाग अपूर्ण आहे. प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. किती भाग अपूर्ण आहे. तर आपल्याला बंडूने किती काम केलेलं आहे, 2/9 भाग काम केलेलं आहे. आणि रवीने किती केलेलं आहे, तर रवीने 5/18 भाग काम केलेलं आहे. मग काय करू आपण, या दोघांच्या कामाची बेरीज करू. काम किती आहे, 1 आहे. त्यातून बंडूने 2/9 काम केले, रवीने 5/18 काम केले. मग पहा, अपूर्ण काम बरोबर काय करायचं, अपूर्ण काम बरोबर काम किती आहे, 1 वजा या दोघांच्या कामाची बेरीज करा, 2/9 अधिक 5/18. या दोघांना का केलेलं काम त्याच्यातून वजा करून टाका, आपल्याला उत्तर मिळेल 1. कोणतंही काम म्हणजे 1 धरायचं वजा. आता या दोघांचा छेद समान केला तर काय होतं, 9च्याच पाड्यात 18 आहे. 9 × 9 9 × 18. लसावी जरी काढला तर त्याचा 18 येतो, किंवा छेद समान काय होतो, 18 होतो छेद समान. मग छेद समान 18 झाला. ह्याचा छेद 18 करण्यासाठी या 9ला किती न गुणावं लागेल, 2 न गुणावं लागेल. वर अंशाला बी 2 न गुणा, बेदुनी 4 अधिक याचा छेद 18 आहे. मग काय झालं, 4 अधिक 5/18. ह्याची बेरीज करा इथंच, 4 आणि 5 9, 9/18. 9/18 बरोबर 1 वजा 9/18. याचा छेद काहीच नाही म्हणजे काय, 1 आहे. परत इथं या दोघांचा छेद समान करा. या दोघांचा जर आपण छेद समान केला तर काय येतो, छेद येतो 18. मग इथला छेद समान करण्यासाठी याला 18 न गुणा, हे 18 वजा 9 बरोबर काय होईल, 18 मधून 9 गेले, 9 राहिले. आणि छेद 18 जसं तसं भाग जातो, 9 × 1 9, 9 × 2 18. मग शिल्लक काम किंवा अपूर्ण काम बरोबर 1/2. त्या दोघांनी मिळून अर्ध काम केले आणि शिल्लक किती ठेवले, अर्ध काम ठेवले. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. 1/2 म्हणजे अर्ध काम. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी काय करा, लिहून घेत चला. चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, एका शाळेतील 360 विद्यार्थ्यांपैकी सोमवारी एकूण पट संख्येच्या 8/9 भाग विद्यार्थी उपस्थित होते, तर किती विद्यार्थी त्या दिवशी गैरहजर होते पहा. एका शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत, 360. त्याच्यापैकी 8/9 भाग विद्यार्थी उपस्थित होते सोमवारी, तर किती विद्यार्थी गैरहजर होते. आपल्याला काय करायचे, गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या काढायची. आता एकूण संख्या आपल्याला माहिती आहे किती आहे, 360. त्या 360 पैकी 8/9 विद्यार्थी उपस्थित होते. मग आता उपस्थित विद्यार्थीची संख्या काढा, किंवा हजर, गैरहजर म्हणले हजर विद्यार्थी किंवा उपस्थित विद्यार्थी. काय करावं लागेल, या एकूण पट संख्या किती आहे, 360 गुणिले 360च्या 8/9 उपस्थित, च्या म्हणजे गुणिले 8/9. आता भाग झाला, 9 × 1 9, 9 चोक 36, 0 जशास तसं, 40 गुणिले 8. मग काय झालं, एकूण विद्यार्थी किती उपस्थित होते, 8 चोक 32, 320 विद्यार्थी उपस्थित होते. 320 विद्यार्थी उपस्थित होते. मग आता गैरहजर विद्यार्थी, गैरहजर विद्यार्थी बरोबर 360 एकूण विद्यार्थी, त्याच्यापैकी 320 विद्यार्थी गैरहजर होते.
मग 360 मधून 320 गेले, किती राहिले? 40 विद्यार्थी. गैरहजर किती विद्यार्थी होते? 40 विद्यार्थी. हे अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. किंवा आपल्याला याच्यापेक्षा सुद्धा आणखी कमी वेळामध्ये प्रश्न हा सोडवता येतो. कसा? एकूण विद्यार्थी किती आहेत? 360. 360 पैकी 8/9 भाग विद्यार्थी काय आहेत? 360 पैकी 8/9 भाग विद्यार्थी उपस्थित आहेत. म्हणजे 9 भागापैकी 8 भाग उपस्थित. मग 1 भाग अनुपस्थित. 1 भाग काय झाले? अनुपस्थित. मग आता आपल्याला 360 चे 9 भाग करा. ज्याला पाडे येतात त्याला फास्ट मध्ये 9 भाग जर केले तर 1 भाग कितीचा होतो? 360 म्हणजे 9 चोक 36, 1 भाग 40चा. 1 भाग बरोबर 40. मग आपल्याला 9 भागापैकी 8 भाग उपस्थित होते म्हणजे 1 भाग अनुपस्थित होता. म्हणजे अनुपस्थित विद्यार्थी किती? 40. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एका बागेतील 210 झाडापैकी 1/2 भाग आंब्याची झाडे, 1/3 भाग काजूची व उरलेली नारळाची झाडे आहेत. तर त्या बागेत नारळाची झाडे किती? प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. काय? एका बागेमध्ये एकूण 210 झाड आहेत. किती झाड आहेत? 210 झाडे आहेत. त्यापैकी 1/2 भाग झाडे आंब्याचे आहेत आणि 1/3 भाग काजूचे आहेत आणि उरलेली कशाचे आहेत? नारळाचे आहेत. तर नारळाची झाडांची संख्या किती? नारळाची झाडे किती? तर मग काय करा? या 210 झाडापैकी आपल्याला 1/2 भाग आंब्याची आणि 1/3 भाग काजूची दिले. मग 210 झाडापैकी आंब्याची किती आहेत? हे आंबा 1/2. त्यानंतर कशाचे आहेत? काजू. काजूची किती आहेत? 1/3. आणि टोटल झाडे किती आहेत? एकूण झाडे किती आहेत? तर 210. बरोबर आहे. ही माहिती आपल्याला दिलेली आहे. मग आता काय करा? आणि शिल्लक झाडं कशाचे आहेत? नारळाचे. या दोघाची बेरीज करा. 1/2 अधिक 1/3 या दोघाची काय करा? बेरीज करा. किंवा आपण हे आता सांगितल्यासारखं काय करा? हे 1 वजा 1/2 अधिक 1/3 किती होतं पहा. हे 1 वजा छेद समान केला 6 आला. हे 3 इथं काय येईल? 2 ला 3 न गुणल्याच्या नंतर 6 येतं. म्हणून वर अंशाला गुणा 3 न 3 1 3 अधिक इथं 3 आहे. याचा छेद 6 करण्यासाठी याला 2 न गुणावं लागेल. हे वर 2 न गुणा. मग 1 वजा 5/6. मग 1 वजा 5/6 म्हणजे याचा छेद जरी समान केला तर 6 येतो. मग काय येईल या ठिकाणी? 6 1 6. 6 वजा 5 म्हणजेच 1/6 कशाची झाड आहेत? ही नारळाची. पण आपल्याला तिथं काय करायचं आहे? संख्या काढायची आहे. आपल्याला तिथे हे भाग 1/6 भाग नारळाची झाड आहेत. मग तिथं जर आपण संख्या काढलं तर हे 210च्या 1/6 म्हणजे 210 गुणिले 1/6. 6 न भाग झाला. 6 1 6. 6 त्रिक 18. किती उरले? 21 मधून 18 गेले. 3 उरले. 3 उरले. 30 झाले. 6 5 30 म्हणजे नारळाची झाडे बरोबर 35. नारळाची झाडांची संख्या किती येईल विद्यार्थी मित्रांनो? 35. आलं लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न टोपलीतील 480 फुलापैकी 3/8 फुलांचे हार बनवले तर
टोपलीत किती फुले शिल्लक राहिली? टोपलीत किती फुले शिल्लक राहिली पहा. 480 फुलापैकी 3/8 फुलाचे हार बनवले. मग हार किती फुलाचे बनवले? हार बनवले किती फुलाचे बनवले? 480 च्या 3/8. मग 480 च्या 3/8 म्हणजे 8 एक 8, 8 संग 48 शून्य. काय झालं? साहित्रिक 18, 180 फुलांचे हार बनवले. आपल्याला काय म्हणते? किती फुले शिल्लक राहिली? मग आता शिल्लक फुले बरोबर 480 वजा 180 बरोबर 0. 8 मधून 8 गेले 0, 4 मधून 1 गेला 3. 300 फुले शिल्लक राहिली. किती फुले शिल्लक राहिली? 300 फुले शिल्लक राहिली. आपल्याला 3/8 फुलांचे हार बनवायला सांगितले. मग आपण त्याला डायरेक्ट असंही करू शकला असतो. 8 भागापैकी 3 भागाचे हार बनवले म्हणजे शिल्लक भाग किती? 5. मग 480 गुणिले 5/8 असं जरी आपण जरी केलं, शिल्लक काढलं 480 गुणिले 5/8 एवढं जरी केलं, 8 एक 8, 8 संग 48 शून्य, 6 पंचे 30, 60 गुणिले 5 म्हणजे 300 असंही उत्तर येतं आपल्याला. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न एक गोल कंस आहे, त्यामध्ये 5.4/7 गोल कंस बंद भागिले गोल कंस 1.11/28 गोल कंस बंद बरोबर किती? आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार दिलेला आहे, तो सोडवायचा आहे. गोल कंसामध्ये 5.4/7 भागिले 1.11/28 बरोबर किती? तर पहा, अगोदर आपण काय करू? या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. अपूर्णांकाचं रूपांतर करायचं म्हणजे या छेदानं पूर्णांकाला गुणा, 7 न 5 ला गुणा, 7 × 35, त्याच्यामध्ये अंश मिसळा किंवा मिळवा. 35 आणि 4 किती झाले? 39/7 भागिले इथं काय येईल? 28 एक 28, 28 आणि 11, 28 आणि 1 29, 29 आणि 10, 39/28, 39/28. मग आता काय करू? भागाकार आहे. काय आलं? 39/7 भागिले 39/28 या दोघांचा भागाकार करायचे. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? 39/7 गुणिले हे जे 39/28 आहे याचा गुणाकार व्यस्त करा. याचा काय करा? गुणाकार व्यस्त करा. मग त्याचा गुणाकार व्यस्त काय येईल? छेद जे आहे ते अंशामध्ये जाईल, 28 अंशामध्ये जाईल आणि 39 छेदामध्ये येईल. 39 छेदामध्ये. मग हे 39 एक 39, 39 एक 39, 7 न 28 ला भाग जातो, 7 एक 7, 7 चौक 28. उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो? 4 हे उत्तर आलं. उत्तर काय आलं? 4 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न 5/8, 8/10, 3/5 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. दिलेले अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. काय आहे? 5/8, 8/10 आणि 3/5 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. आता हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहायचे म्हणजे एक तर याचा अंश समान असला पाहिजे किंवा छेद समान असला पाहिजे. दोन्हीपैकी काहीही नाही. मग काय करू आपण? याला आपण छेद समान करून घेऊ. यांचं काय करू? छेद समान करू.
मग आता छेद समान करायचं म्हणजे काय, 8 10 आणि 5 चाललं सवी काढा, 2 चोक 8 2 पंचे 10, हे 5 जशास तसं 5 न 5 एक 5 5 एक 5 4 जशास तसं, मग काय 4 पंचे 20 आणि 20 दुनी 40, छेद समान काय झाला 40 झाला, तिघांचे छेद काय होईल 40 होईल. मग आता हे छेद 40 होण्यासाठी या 8ला कितीनं गुणावं लागेल, 5 गुणावं लागेल. मग अंशालाही 5 गुणा, 5 5 25, 8 पंचे 40 तर 5 वर गुणा, 5 5 25, या 10ला 4 गुणावं लागेल तेव्हा 40 येईल. मग अंशालाही गुणा, 8 चोक 32, 4 गुणा, या 5ला 8 गुणावं लागेल तेव्हा छेद समान होईल. मग अंश किती आहे ह्याचा 3, 3ला सुद्धा 8 गुणा, 8 त्रिक 24. मग आता आपल्याला काय मिळाले, 25/40 कॉमा 32/40 कॉमा 24/40. मग आपल्याला काय म्हणलेलं आहे, हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. मग आता उतरता क्रम बरोबर, मग आता उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा अगोदर. मग आता इथं कसा आपला नियम काय, जर त्यांचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग आता उतरता म्हणजे सर्वात अगोदर मोठा घ्यावा लागेल. मग आता इथं मोठा कोणता आहे, हा 32. 32चा मूळ अपूर्णांक आहे 8/10, म्हणजे 8/10 सर्वात मोठा झाला. 32 पेक्षा लहान हा 25, त्यानंतर त्याचा मूळ अपूर्णांक 5/8 आणि त्यानंतर 3/5. म्हणजे उतरता क्रम काय झाला, 8/10 कॉमा 5/8 कॉमा 3/5. हा काय झाला, उतरता क्रम झाला. आलं का लक्षात? काय अवघड आहे याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत. 8/10 कॉमा 5/8 कॉमा 3/5. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पहा पुढचा प्रश्न काय आहे, 2400च्या 3/8 मधून 1800च्या निमपटीची पावपट वजा केल्यास उत्तर काय येईल. 2400च्या 3/8 मधून म्हणजे 2400च्या म्हणजे गुणिले किती 3/8, अगोदर हे काढा, ह्याच्यातून वजा 1800च्या निमपट म्हणजे 1/2, निमपटीची पावपट, पुन्हा ह्याची काय करायची पावपट, या निमपटीची पावपट म्हणजे 1/4, किंवा अगोदर काय करा 2400च्या 3/8 काय होतं 8 एक 8, 8 त्रिक 24, 0 0, हे काय झालं 2400ची 3/8 म्हणजे किती झाली 900 झाली. मग वजा 1800ची निमपट, मग निमपटीची पावपट म्हणजे 1800 गुणिले 1/2 म्हणजे निमपट गुणिले 1/4 म्हणजे त्या निमपटीची पावपट. मग भाग घाला 2 1 2 92 18 0 0, 4 न भाग घाला परत 4 1 4 जातो, 4 न भाग 2 0, 4 1 4 सॉरी 4 दुनी 8, किती उरले 1 उरला, 10 झाले, 4 दुनी 8, 2 उरले, 4 25, हे 225. मग वजा बाकी करा, 0 मधून 5 जात नाही, इथला हातचा इथे घ्या, 10 मधून 5 गेले 5 राहिले, इथं राहिले 9, 9 मधून 2 गेले 7 राहिले, इथं राहिले 8, 8 मधून 2 गेले 6, 675 हे उत्तर येतं. अशा पद्धतीने सोडवा. हे नाही समजलं तर इकडे बघा, या 2400च्या 3/8, 2400चे 3/8 काय झाले 900 झाले, बरोबर आहे. मधून 1800ची निमपट, 1800ची निमपट म्हणजे काय होईल, हे 1800ची निमपट 900 होईल, बरोबर आहे. या 900ची पावपट म्हणजे 900ची पावपट म्हणजे 1/4 न गुणा काय येते 225 येते, 900 मधून 225 गेले 675 आला. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर मिळेल. आलं लक्षात? चला, या ठिकाणी आपल्याला थांबायचं. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.